हॅलो हॅलो राजू दादा हॅलो 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 कंटाळा येऊन गेलाय कंटाळा आला होता ए बाबा कंटाळा येऊन गेलाय इकडे बघा कंटाळा साऊथचा कंटाळा बघितला का कसा आहे तो बघा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या भाषा तमाम नाचकाला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा कसा खाली जीवाचा या करता कशाला थांबा जरा तुम्ही. बुवानी काढले नाही 2 तास बरोबर आहे ना. बुवानी किती काढले त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च राहिली आहे ना. 2 तास गेलो नुसतं फरमाईश मध्ये. आयुष्यात मी तुम्हाला चुकीचा बोलतच नाही पण मी काय म्हणतो त्यांनी शेवटी नमान केली ना नमान. मग जर ह्यांना नमान करायला सांगितलं तर तुम्ही डबल मध्ये काय ठेवली पोवाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे ना. शाहीराने नमन केलं की नाही. शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला लग्नात होऊ द्या पण शक्तिपुऱ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे. नमनामध्ये कोणी शक्ती तुला करतो का हे खरं सांगा आता. नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या मुवान नमाना शक्ती तुला केला नाही. मग शक्ती तुला नमान कसा होतो आली आली आता तुझी पाली आली राणा म्हणतो ते आल्यापासून एकच म्हणतात कांतारा काय म्हणतो आल्यापासून राणा होणार. मी काय म्हणतो राणा जर व्हायचा राहिला तर ही भारी संपू द्या जे म्हणा आपण ह्यांच्याने माझी कुस्ती द्या. मी काय म्हणतोय राणा व्हायचाच आहे ना काय रे भावडं राणा करायचा आहे ना कुस्तीला आपण कुस्तीला. मी बाय आणि हा बापे आहे. ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यामधला टोपी नाही पदर ना. मी काय म्हटलं मी बाजू म्हणते आधी बाहेरची मी काय साडी लावून आलो. आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे पैसा आला. मी काय म्हटलं माझ्या डोक्यात फोटो टोपी आहे ह्यांच्या डोक्यात टोपी. ते काय म्हणतात हिच्या डोक्यावर काय पदर हा. आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी माहिती म्हणतोय पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तितक्या पायाचा मी पण पुरुष आहे बरोबर का कमी बाई आहे. आली रे आली आता काय येते ती मला पण बघू दे. पाली आली पाली वाग्यास कावलं बुवा कार्यक्रम सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश आल्या ना बुवा मग तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे. मग त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या बारी 2-3 घेऊया है ना दुसऱ्या बारी 2-4 घेऊया व खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काय रे पोरानो तुम्ही आपलं पोरा पण कंटाळली बुवा पण कंटाळला मला पण झोपायला लागली बुवा. आता बारी संपत बाबा काय माझा म्हणतात माझी 40 गाणी आहे. अरे आमचं काय अंडू पांडू समजा अरे तुम्हाला बोललाय कोण मॅडम माझी 40 गाणी. अरे बाबा हो कसरा बड माझी एवढी गाणी आहे माझी तेवढी गाणी आहे. माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्न लावलं भट बघितलं लग्न पण लावलं हे सगळ्या कामात गोवा माणूस भारी. विषय एकच पोरीनो पळून जाऊन लग्न करू नका. वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका. पण मी काय म्हणतो जे आता पळून जात आहेत किंवा जे पळून घेत आहेत बा काय म्हणतो ज्या पळून जात आहेत आणि जे पळून घेत आहेत त्यांच्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही ह्यांचा काय दुखतो. हो तुमचा विषय चांगला आहे
ज्या आई बापानं आपलं हागणं मुद्द केलं ती बोल असो बापाच्या हातावर तुऱ्या देऊन निघून जाते. पण मी काय म्हणतो बुवा, जग लय चक्राव गेला. तुम्हीच अजून गीता उभी मंडपात नीतीन दूर होता पार, गीता उभी मंडपात नीतीन दूर होता पार, पत्नी मी तुला शोधे सुन तुम्हाला. साडेसातीचा फेका चालला सगळा. तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, घाणा जो बारीला होय मला ह्याला बारीला बोलवलं का नगर नवा आणलं मी तर तुम्ही बारीला आलो ना, बारी बोलताच मला. तर विषय काय हो का म्हणता, 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. माझं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगेच सरायचे दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकाम आहे, तेवढ्या वेळेत बुवा काय हे बारी नाही करत. यांचा सास म्हणतात आम्ही उतरवतो, पण तेवढ्या वेळेत हे रिकाम आहे. ह्याला घेऊन जा फुकट. अरे खाना जो बारीला बायकांना गाणी पाठणार काय सर, बायकांना गाणी एवढी पाठणार एवढी गाणी आपल्या विकास मंचची कोण पाठणार. मग एवढं आपल्या का भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाचा गडी 300 रुपयाने घेऊन जावा. कसा पण वापरा, आपलाच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये, 200 रुपये जीएसटी कट, 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला बुवा निघाला घरात. घाना जो बारीला तुम्ही म्हणता ना मोठं गार केलं गंमत मध्ये. शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती, शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याड बुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहितीये. पण आज शाहिराणी कार्यक्रम चांगला केला, त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती कोणची मला नाही पटली. काय गोष्टी मला नाही पटल्या. ऍक्टिंग करावी, माणसाने ऍक्टिंग करावी, ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी नाही भारी माणूस कारण झाला नाही कोणाचा अजून, ज्यांचा झाला नाही अजून सांगतोय. लग्नाची गाणी, धान्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी, माणूस फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा भाव 300 रुपयात गडी तयार आहे. आणि मजुरी चालली 500 रुपये, गडी किती रुपयात तयार आहे 300 रुपये. पण म्हणता राडा होणार. काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हापे दानांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे. फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तीवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो, त्यांच्या व्हिडिओ बघत आलो, ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी फटकरी बाहुल्याच्या गर्दीमध्ये व्यायाम उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी माळाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे अमोलबाई राजापूर, संकेत गोरे नांजा, रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा भाऊ कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. बरं विषय कसा आहे बघा, शाहिरी कार्यक्रम सुंदरच केला, मी नाही म्हणतच नाही. पण राडा म्हणा, हा म्हणा, ता म्हणा, हो ते आता भारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस सांगतोय ना, भारी संपू द्या. राडा म्हणा होत्या मग काय होतंय का राडा म्हणून विषय आहे का. आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता दीर्घात म्हणतात कोंबड्याची राखण देतात. बरोबर बोललं ना बुवा, बोललं ना. झोपा येत आहे झोपा नाही. मिरगात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की मिरगाच्या राखण्यामध्ये हे म्हणतात कोंबडी. कुणी गावमध्ये पोरा भरपूर आहे, मिरगात कोण कोंबडी कापतो. हा असा लाल लाल तुल्याचा कोंबडा तो पण अरे लाल लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा कोंबड्याचा तुला नुसता वर ना इकडनं पण सगळा तुरा चाललाय कोंबड्याला. तुरा नुसता कोंबड्याचा वर नाही, सगळीकडनं तुरा आहे ना. बघा चुकून जर पिसवा शिरल्या त्या कुठं भेटतील त्याचा पत्ता लागायचा नाही. वा हो बुवा उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या बघू नका. मिरगात कोंबडी कापत, मिरगात काय कापतात तो पण केवढ्या लाल शरगोलीचा.
मग आता विषय काय बघा, आता ते काय म्हणाले, बरं एकदा मला म्हणतात ही माझी बायको, एकदा म्हणतात श्रीमान या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश निकम गाडी मार्गस्थ लावा. मग मी म्हणतो मुक्काम केलंबे, मुक्काम विवली पोस्ट केलंबे गावचे हगंदरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ कांबळे, चला उडव उडव उडव. आता मी काय म्हणतो ऐका, बरोबर हे माझं पतिदेव बरोबर ना, मी यांची बायको होतं. आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं बा, दोन कोंबडं पाळलं, एक कोंबडी पाळली. विषय आहे का मित्रांनो? तर विषय काय झालाय, तो जो काल्या शर्करीवाला जो कोंबडा आहे लय आगावा, तो ह्या माझ्या बाकीच्या कोंबड्या लय त्रास देतोय. मग बायको काय म्हणते, धनी अगदी चालून मिरकत असताना तोंडावर आलाय, ह्याचा गेम वाजून टाकू लगेच. विषय कसा आणलाय बघा, म्हणून म्हणतो अरे धकधक होत या काळीच हे, मग याद झाली यायची ताईची, सोडा की हात माझा जीवा, अहो नजर इकडं ताईची. म्हणून म्हणतोय बायको काय म्हणते नवऱ्याला, ऐका हा काळी तोरी काळी याचा देऊया बळी. हा जो काल्या शर्करीचा हा ही बायको म्हणते, हा जो काल्या शर्करीचा कोंबडा आहे ना लय आगाव आहे. बायको काय म्हणते, अहो काळी तोरी काळी याचा देऊया बळी, खरी गरज आहे काल्याची. काल्या कोंबड्याच्या विषय कसा आहे, काल्याच्या वजा कोणाची, काल्या कोंबड्याची. अहो काळी तोरी काळी याचा देऊया बळी, खरी गरज आहे या काल्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतोय, आज तुला मी काय ठेवत नाही, आजच तुला पैसा करून टाकतो. नाही धडगत आज या साध्याची. बायको म्हणते अहो धनी याची मान आजच कापून टाका. नाही धडगत आज या साध्याची, नाही धडगत आज या साध्याची, या नामोरी शिरगोली वाड्याची, या साध्याची, या नामोरी शिरगोली वाड्याची. तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या तुरीत आल्या. प्रसाद परशुराम घाणेकर दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा वापर पारितोषिक मानाचा मुजरा. तर शाहीर विषय काय, तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप वरती शाहीर आहात. तुम्ही काय करा माहितीये, ओके साहेब चंद्रकांत दादा जाधव बाग पडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नामोरे अशी हार येतीची वारी काय भयंकर जायचे म्हणून. तर विषय कसा मी तुला ऐका, विषय काय शाहीर काय म्हणतात, 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाची. हे काय म्हणतोय, तुम्ही कोकणातल्या टॉप बोल्या तुल्यांमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात.
तुम्ही काय करा माहिती, तुम्ही म्हणता आम्ही साथ चढवता आणि साथ उतरवता. बुवा आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना, फेब्रुवारी महिना, शिमगा झाला, एप्रिल झाला, मे झाला, वर्षाच्या 12 महिने बुवा लोकांनी शब्दतेला पसंती दिलेली आहे. तुम्ही बुवा एकदा साथ चढवलाय ना, तो उतरवू नका. तुम्ही भारी करून बघा, तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय बुवा मजा येते मी बाहेर बारा करायला. पण खरं सांगतो तुम्हाला, लय बुवा मजा येते. परत बुवा म्हणतात या ना, काय म्हणतात येत नाही. काय म्हणतात या ना, काय येत नाही. बुवा माणसानं जेवढं पसत, जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही, पण जे मला गायला येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी तोडकं मोडकं का होईना पण लोकांपर्यंत बसवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो. बुवा विषय शाहीर, विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. मी काय म्हणतो ऐका, रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो शाहीर. तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचा एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही या सुरात नाही, तुम्ही बुवा धुरात होतं वर. अरे आमकू ते आंडू पांडू समजा. अरे पण हो हो, तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला? कोण बोलला? मी बोललो. तुमची शिकणं कमी, माझी 40 गाणी. हो बुवा, पुढच्या वर्षी या वर्षात 40चे 80 लिहा. गणपती बाप्पाने तुम्हाला अजून तळबळ देऊ दे, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे. 40चे 80 लिहा. पण शाहीर ही तुमची भाषा, ही तुमची आजची भाषा. विकास नामोरे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर. पहिल्या बारीपासूनच तुम्ही लागले बाय हवेत उडायला. लक्षात ठेवा, सोन्याची रक्त असलेला रावण जाताना भीक मागून गेलाय बुवा. एवढं विसरू नका. भाषा करा पण एवढं हवेत चालू. गर्वाचं गर्व आहे नेहमी गौरवावरच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या गाण्याची. चोंडा बंद बघू. त्या संगीतकाराला सांगतात काली चहा, ते वाजवतात टाळी एकला काली चहा. बरोबर आहे ना? नाही बरोबर? म्हणून सांगतो बुवा तुम्हाला आज सोपी टीप देतो. जर सूर खालचा असेल तर चोंडा खालचा. टीप देतो. जर गाणं खालच्या स्केलचं असेल तर चोंडा खालचा. गाणं वरच्या स्केलचं असेल चोंडा इतर वरील अगदी चांगलं म्हणतात. म्हणून म्हणायचंय विषय आहे कोकणाच्या गाण्याचं. मित्रांनो, शाहीर आणि भरमसाठ फरमाईश आहे. भरमसाठ पण शाहीर. गेल्या वर्षी तुमच्या सोबतच प्राणी मित्राचा कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहिरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं. मित्रांनो, पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहिरांची गाणी ह्या एका गाण्यामुळे मित्रांनो फ्लॉप गेले. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं, हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का होईना नावारूपाला होता, पण राजेश बुवाला ओळख दिली ह्या माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समज या रसिक माय बापाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे, मी स्वतः रत्नागिरीत आहे, शाहीर रत्नागिरीत आहे, म्हणून लोकांना ठेवते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे का लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची खान, कलगी तुला नमन कलाही महान, शिंगावा भारी त्यात नाचे संगासूर, हिमायाळू माती जीवाला नावी हुर हुर, खेळला बोली मंडळी गड चिपळूण गोळदारी संगमेश्वर, रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर,
दुसरा विषय शाहीर काय म्हणतात की म्हणतात अरे मी धुरेवाला आहे, अरे मी धुरेवाला आहे, मी फळाला धार काढून ठेवलेलीच आहे. पण शाहीर विषय कसा आहे, तुम्ही फळाला धार अगदी हवी तशी काढा, पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय रे बोराडो घेतलं म्हणा म्हणून हा बक्षिसातील आहे रविदास दत्ताराम मोतेकर गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. हे बाळाचा मुजरा. तर विषय काय, फाळ बुवा म्हणतात मी फाळाला धार लावलेलं पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते, जाग्यावर. जमिनीला काही त्याचं नुकसान पोहोचत, पण नांगराचा फाल मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला, पण फाल मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा, शाहीर काय म्हणतात, शाहीर म्हणतात अरे लेंगा माझा पिवळा झाला तो धुणारी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेंग्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेंगा खरंच पिवळा केल्यावर होईल की नक्की तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा, विषय कसा, अहो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना, बायको वयात कशी आहे, लहान आहे. तुम्ही लेंगाचा पिवळा केला होता लगेच बायकोला धुवा देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं. बायको वरडाल स्टुपिड कुठलं, बायको लहान आहे, बायको को समजून घ्या है ना, बायको कशी आहे, लहान आहे, बायको थोडा समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा, शाहिराने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शाहीर तुम्हाला चांगलंच माहितीये, आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एकदा ऐका, आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर गोवा 100 नाही 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर, माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका, बाप दाखवणे श्राद्ध घाल असा करणारा मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे बाबा. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहिरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या, त्यांना काय नाही मांडलं. अक्षयदादा वेळवेळकर तुम्ही यजमानी माणस आहोत, इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता, तुम्ही आता पटवूनच नाही घेत आहे ना. आकडी आणि कोयती, आकडी जडली कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना. बस सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता बॉलचा. हा पुढचा विषय गातोय, आडवळ की नवळ तुम्हीच काढली मोत्याचं बोलून घेत, ओळखी नवळ तुम्हीच काढली मोत्याचं बोलून घेत. अहो आबा जरा सरकून बसा की निंबा, जरा सरकून बसा की निंबा, हात जोडीत चालतं. विषय कसा आला, आता मिरगाची राखण झाली, मिरगाची राखण झाली, सध्या गावाला कामं आहेत, फोडबेड झालंय बरोबर ना, शेतीची कामं चालू आहे, फोडीची आणि बेडीची. तर बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका, लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काय म्हणतो ऐका, बायको नवऱ्याला काय म्हणते ऐका, मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हा याच हो पहिलं. बायको काय म्हणते, अहो धनी मी लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हा याच हो पहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल, धारा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते, घरात जो बैल पाळला तो बैल कसा आहे, काळ्या रंगाचा आहे, त्याला लांब दोरीला बांधून ठेवला, त्याला कासरा काढा लावलाय, लांब कासरा लावलाय, त्याला कासरा लावला. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती, आपण गाववाले सर्व, जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगराला धरतो तेव्हा बैल उधळतो ना, उधळतो ना. बैल जेव्हा पहिल्यांदा नांगराला धरतो बैल कसा होतो, उधळतो. बायको काय म्हणते, आव लांब दोऱ्याला बांधून ठेवलाय, काम हाय याचं हो पहिलं. अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल, याला सोडू नका तुम्ही सैल, धारा नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल, धारा नांगराला काला हवैल.
दांडगा याच्यानं काम काय होईल माझे भावंडगा विस्मयी दांडगा काम काय याच्यानं होईल अहो धनी याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल नागराला काला हवाईला याला सोडू नका तुम्ही सैल नागराला काला हवाईला दुसरा मुद्दा या ठिकाणी शाहीराणी परत विषय माझ्या गवळीचा त्यांनी भाग दिला मला म्हणतात बुवा तुमच्या गवळीचा भाग देतोय आता गवळीचा भाग देतो तुम्ही म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असेल तर शाहीराणी त्यांची गवळ चालू केली चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन माझ्या सर्व युट्यूबर सगळ्यांना 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुरेवाले नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणभाऊ यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जितूदादा शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर येत्या 19 तारखेला आमचे सुनीलदादा डागर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ठीक सायंकाळी 7 व 7:30 वाजता शक्तिवाले शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणबुवा असा सामना आमच्या दोन शाहीरांमध्ये होणार आहे तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आहे गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बॉल चांगला देते तो गवळणीला भाग देता देता ह्यानी केली ह्यांची गवळ चालू आणि म्हणतात गवळणीत म्हणतात की तुझ्या डोईवर बदल शोभतोय भारी खाली तू ठेवू नको आता मी म्हटलं गवळ आहे राजेशानी कानाची है ना त्या डोईवरचा पदर आला कुठं म्हणजे त्यातला काना पण गायब झाला त्यातला काना पण गायब त्यातली राधा पण गायब काय म्हणतात चुकीचा निघून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणाले डोईवरला पदर खाली ठेवू नको शाहीर हो शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ ते माझ्यासारख्या कालच्या पोरांना ही शोकांतिक आहे माय मावल्यानो डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो काय शिकू दादा डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो त्या खेळल्यातली वस्तू आहे ह्या भांड्यात टाकला त्या भांड्यात ठेवला डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो त्याला कोण बुवा खाली ठेवत नाही बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची 40 गाणी आहे पण बुवा तुम्ही जेवढा मोठा हो तेवढा खोटा हो बुवा बक्षीस आलेला आहे बिग फॅन मी कोकणकर हर्ष युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचे महानदार पारितोषिक आलेलं आहे त्यानंतर शाहीर म्हणतात माझी बायको आहे आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात जरा काय तो एकदा तुमच्या तुम्ही आपल्या ठरवा नक्की काय तो आणि म्हणून दुसरा विषय शाहीराणी तो मला त्यांच्या गवळीला भाग आता मला मुळात त्यांची गवळच काही कळली नाही त्या गवळीत राधा आणि काना असायला हवा ना डोईवरचा पदर आला काय झालं जीवाचं वनवास सगळं झालं ते डोईवर पदर त्या गवळीत राधा पण गायब आणि काना पण गायब म्हणतात काना म्हणतात काय राधेला फसवली सवलं नाही हे म्हणतात काय सांगू नका लोकांनी येडी बाकीचे सांगतात ती येडी हे मोठे शान बुवा राधेला म्हणतात राधा काय फसवलं नाही याला लय माहिती यांना काय त्यांचा अभ्यास काय साधा आहे लय मोठा बुवा लय त्यांचा अभ्यास लय भारी आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीराणी हा ताई गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तिवाले शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखर गावचे मानकरी नाईक घराणे गाव साखर बामणवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी असा मित्रांनो हा सामना गणपतीमध्ये होणार आहे तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित व्हायचं आहे गावाला मित्र सामना आहे 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे शाहीर मनाचा हा स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र बुवानी चांगला गायला गाण्याचा पण विषय चांगला होता चांद तारों में नजर आए
चेहरा तेरा. सोडला गाता बघू. सगळ्याचं गाणं ट्रेंडिंगचं आहे ते. स्टायलने स्तवन गायलं, सुंदर स्तवन होतं. या अवस्थेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाय. माझं हाल बघून तू दोन पावला खाली यावं माय. अगं काल अचानक येडू आलंय घडून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. कसा येऊ येडू तुझा डोंगर चढून. शाही तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय, तुम्ही रेकॉर्डिंगला किती तालात गाताय त्याला महत्व नाही बुवा. तुम्ही लाईव्ह बारीमध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात गाताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला फरमाईश भाषा हिसव द्या. काय म्हणतो ऐका, मी काय म्हणतो, तुम्हाला चालू बारीमध्ये फरमाईश भाषा हिसव द्या. पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात गातोय, आपण किती सुरात गातोय याचा बुवा पहिला अभ्यास करा. लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही बुवा. तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दोरेवाले. पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं गोंदायचं गाणाला, ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूर. आता आल्यावर म्हणतील, त्याचं पुढचं मग तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणतील मी जर बेसूर असून जर मला एवढ्या फरमाईश येतात तर मी आपला बेसूरच म्हणा. बुवा तुम्ही बेसूर राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बुवा लोकांचं प्राधान्य जास्त आहे बुवा. म्हणून शेवटचा विषय आपल्या चरणामध्ये ठेवतोय मित्रांनो. भारी माझ्या ठिकाणी संपवतोय, कारण पोवाडे किती नाही 2 तास. मिरगाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर कापायचाच आहे. म्हणून विषय कसा येतोय का गेलाय या ठिकाणी पाणबुडी शिशिलेदार विश्वनाथ डिंगणकर मी भादगावकर दादाच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहारदार पारितोषिक केलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया, फरमाईश घेऊया. फरमाईश आलेले आहेत घेतो मित्रांनो. तर विषय असा आहे शाहिराणी जो मगाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय, तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काही प्रॉब्लेम नाही बुवा. पण एकंदरीत जर विचार करायला गेलात ना शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे, तुम्ही नमन केल्याचा बाजार करू नका. हे माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात, आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचंच असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना, गाडी मिशा काढायला ना मावशीला है ना. ए पोरीनो मावशी कशी
मावशी आहे बघा नमानातली दाढी मिशी काढा एक नंबर चिकनी माल आहे मावशीचा. म्हणून विषय कसा आहे बघा पुढचा विषय काय एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले तैसा झाले त्याची वंदावे पावले. बोले तैसा झाले त्याची वंदावी पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी आहे म्हणजे तो त्यांना पचेल चांगला. मी काय म्हणतोय विषय ऐका म्हणून अहो घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी घेऊन गट्टी कशी केलीस गट्टी नाही वागणं बुवा तुझं ठिकाण नाही वागणं बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे रोक ठोकर माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू चोका माझं बोलणं आहे रोक ठोकर याचा विचार कर तू चोका फरमाईश अशी आहे अमोलबाई संकेत दादा गोरे या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक आले. हे फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी. अतुल पेजे गाव डिग्री संगमेश्वर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक. प्रसाद परशुराम घाणेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मित्रांनो जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांची फरमाईश आलेली आहे की कळसवली गावावरती गाणं होऊ देत म्हणून. मित्रांनो हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं YouTube वरती आलेलं आहे. फरमाईश घेतो त्याची एका बोकड्यामध्ये. मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शान गाव कळसवली नांदे आनंदान आई
घेन गाव कळसवली नांदे आनंदान आई कालिकेच्या किरपेन युट्यूबला आलेले आहे त्या गाण्याची फरमाईश गडबडीची एका बोगद्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे ती एका बोगद्यात घेतोय आणि माझे वारीक कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता करतोय. कसं बरोबर म्हणून विषा आहे गडबड आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी बदल म्हणायचं आहे. विसरू कशी मी कान्हा अरे तुला दीन रात अंत नको पाहू माझा ऐकून जरा तू घेरे या मनासारखा तू माझ्या घरे अरे या राधेसाठी येशील का तू मनी धरू नको असारा करे या राधेसाठी येशील का तू सागरे वेळी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेळी झाली राधा तुझ्यासाठी शमिका सोलकर व्ही अंधेरी संगमेश्वर ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक लागलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो.
काय काय आदिश्री रणजित गुंतेकर या आमच्या ताईच्या माध्यमातून आमचे विशालदत्त सुतार यांच्यासाठी 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे विकास गणपत कोल्हापूर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे. सोडा उचला वरचा आवडतो काय काळजी करू नका. शेवटचा विषय घेताना वारी संपवतोय. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईना भीमावडी न बोले राम राम रमाईला. म्हणून म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा कामाचा. इथे आहे गाजा माझा, इथे आहे गाजा माझा, माझा राज साहेबांचा. इथे आहे गाजा माझा, माझा राज साहेबांचा. माझ्या दुर्वप्रिय गजानन आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व शिलेदार आहेत, माय बावणे आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शाहिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली वेळी आपली सेवा झाली असेल, तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड मानून घ्या अशा आशा बाळगतो. शाहीरने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा, त्या नटेश्वराने तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन